नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणामधील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। संशयित आरोपीच्या घरातूनच पीडितांचं आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। तसंच पीडितेचे कपडे सुद्धा मिळून आलेले आहेत, सापडलेले आहेत। संशयित आरोपीनं पीडितेच्या नावावर बँक अकाउंट उघडण्याचा सुद्धा संशय वर्तवला जातोय। तर आरोपीच्या घरामध्ये काय काय आढळलेलं आहे आपण पाहतोय। पॅन कार्ड आढळलेलं आहे, त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा आढळून आलेलं आहे आणि त्याचबरोबर पीडितेचे कपडे सुद्धा सापडलेत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, आयटी कंपनीमधला जो काही लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता आणखी अधिकची माहिती समोर आलेली आहे। पीडितांचे कपडे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आरोपीच्या घरात सापडलेले आहेत। एकूण काय माहिती, कशा पद्धतीने या संदर्भातला तपास केला जातोय? नक्कीच खरं तर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खरं तर राज्यभर खळबळ उडालेली होती। यात आता पुन्हा एकदा चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT अनेक या ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ज्या महिलांच्या लैंगिक शोषणासाठी शोषण ज्या संशयितांनी केलेलं होतं त्यांचा काल ताबा घेतलेला आहे। त्यांना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाईल। ते संशयित आहेत आरोपी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेनन हे सगळे जे 4 आरोपी आहे यांनी ज्या महिला जिथे काम करत होत्या त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। आणि याबाबतची तक्रार जी आहे ती मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दिल्याचं समोर आलेलं होतं। आता याच चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी आज पुन्हा एकदा या चौघांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। काल तपासामध्ये देखील एक महत्त्वाची बाब समोर आली। काल ज्यावेळी ह्या चौघांना ज्यावेळी ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये जो मुख्य आरोपी आहे याच्या घरी काही पीडितांचे आधार कार्ड, त्याचबरोबर पॅन कार्ड आणि काही कपडे मिळण्याची देखील माहिती सूत्रांच्या मार्फत कळते। हा जो संशयित आहे या संशयित ह्या पीडितांच्या नावावरती काही अकाउंट ओपन करत होता का हा देखील संशय SITला आहे। यामुळे या सगळ्या जर बाबींकडे जर बघितलं तर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ज्या पद्धतीने धर्मांतराचा मुद्दा समोर आलेला होता, लैंगिक अत्याचाराचा समोर मुद्दा आलेला होता, आता एक नवीन मुद्दा समोर येताना पाहायला मिळतोय की हे जे पीडित आहेत त्यांचे कपडे मिळाले आहेत, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळालेलं आहे। त्याचबरोबर ती काही डॉक्युमेंट्स हे मिळाल्यानंतर काही अकाउंट ओपन करणार होता का, नेमकी कशासाठी या सगळे डॉक्युमेंट्स त्याला पाहिजे होते हा देखील आता SIT तपास करणार आहे। एकूण जर बघितलं तर मल्टीनॅशनलमधल्या या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या अत्याचाराच्या प्रसंगी आता वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत। अगदी, आणि त्यामुळे आता या गुन्ह्याचा कशा पद्धतीने तपास केला जातो आणि काय नेमकी यांच्यावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।